नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहिणी SD किचनमध्ये। आज मी बनवणार आहे ज्वारीची खिचडी। ज्वारीच्या खिचडीचे अनेक फायदे आहेत। रात्री स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण बऱ्याचदा खिचडीकडे वळतो आणि त्यात ज्वारीची खिचडी म्हणलं की पचायला हलकी, त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत। तसेच जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कमी कॅलरीज युक्त आणि पोट भरलेले राहील, ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं। तर एकदा ज्वारीची खिचडी नक्की करून बघा। ज्वारीची खिचडी बनवण्यासाठी मी आदल्या दिवशी रात्री 1 ग्लास ज्वारी स्वच्छ धुवून भिजू घातली। त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ घेतली। मुगाची डाळ लवकर शिजते म्हणून ती आदल्या दिवशी भिजू घालायची गरज नाही। ज्वारी चांगली भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरमध्ये 6 ग्लास पाणी टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ टाका आणि पाण्याला उकळी येऊ द्या। त्यानंतर उकळी आलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेली ज्वारी आणि मुगाची डाळ टाकून घ्या। परत एकदा उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्या आणि 10 शिट्ट्यांमध्ये ज्वारी छान शिजते। जर तुम्ही रात्री ज्वारी भिजू घातलेली नसेल तर अशा वेळी ज्वारी सकाळी भिजू घाला आणि कुकरच्या 10 ते 12 शिट्ट्या होऊ द्या, म्हणजे ज्वारी छान शिजेल। तर आता इथे ज्वारी आणि मुगाची डाळ छान शिजलेली आहे। त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल आणि जिरे टाका। जिरे तडतडले की त्यात लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून हलवून घ्या। ही पेस्ट लाल व्हायला लागली की त्यात चिरलेले टोमॅटो टाका आणि आपण तांदळाच्या खिचडीला टाकतो त्याप्रमाणे चिरलेला बटाटाही टाकू शकता। टोमॅटो परतून झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि काळा मसाला आवडीनुसार टाकून घ्या आणि असेल तर गरम मसालाही टाका। हे मिश्रण एकजीव करून भाजून घेतलं की त्यात शिजलेली ज्वारी टाकायची। शिजलेली ज्वारी टाकली की उलथण्याने व्यवस्थित हलवून घ्या। त्यानंतर गरजेनुसार मीठ टाकून हलवा। त्यानंतर झाकण ठेवून कमी गॅसवर 2 मिनिटे ही खिचडी शिजू द्या आणि शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि खिचडी तयार आहे। ज्वारीच्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।